महत्त्वाची बातमी आहे। मस्साजोगमध्ये काल ग्रामस्थांची एक बैठक पार पडली आणि यावेळी ग्रामस्थांनी सरकारला 25 फेब्रुवारीचं अल्टिमेटम दिलेलं आहे। 25 फेब्रुवारीपर्यंत कृष्ण आंधळेला अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। कृष्ण आंधळेला अटक न झाल्यास अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। कायदा सुव्यवस्था आहे त्याला कुठं हात नाही लागला पाहिजे, त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि याच्यातनं चुकीचा मेसेज कुठला गेला नाही पाहिजे आणि आपला जो फोकस आहे तो न्याय हा कुठेही हटला नाही पाहिजे। आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि आरोपीला फाशी झाल्याशिवाय आज गावकऱ्यांनी सांगितलं की कुणीही थोडंही मागं सरकणार नाही आणि ती भूमिका आमची कायम राहणार आहे। कालपासून थोडं वाईट वाटायले की काही राजकीय लोकांचे नाव गावकऱ्यांच्या हात तोंडात यायलेत, मला पण वाटायलेत, पण आमचा उद्देश राजकीय कुठलाच नाही। आम्हाला फक्त न्याय पाहिजे। पण ज्या काही गोष्टी आता 2 दिवसात तुम्ही बघितल्या त्यावर मला एका मिनिटात मी तुम्हाला सांगतो की त्या लोकांनी हे सगळं कसं माजवलेलं आहे खाली ग्राउंड, थोडं जरी लक्ष दिलं असतं तरी ह्या गोष्टी घडल्या नसत्या। कृष्ण आंधळे का अटक होत नाही? सुरेश अण्णा धनंजय मुंडेंना भेटले, पुन्हा क्षीरसागर आमदार हे अजितदादांना भेटले, या गोष्टीसुद्धा जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम होता। किंवा तिथले PSI राजेश पाटील असतील, यांना आम्ही पहिल्या दिवशीपासून यांना बडतर्फ करून यांना सहआरोपी करा म्हणत होतो, ते अद्याप झालं नाही। या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक करा म्हणत होतो, ती अद्यापपर्यंत झाली नाही आणि यानंतर आम्ही 25 तारखेपर्यंत प्रशासनाला वेळ दिलाय। 25 तारखेपर्यंत प्रशासनाने जर यावर ठोस भूमिका नाही घेतली तर 25 तारखेला आम्ही सर्व गावकरी याच ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत।